कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दामिनी काकू चक्क बागेत काम करते। तिच्या डोक्यात काय प्लॅन तर शिजत नाहीये ना? नाही 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 नाही, हिने आज जाऊन आईचा इंटरव्ह्यू नाही खराब केला पाहिजे। तिला इथेच थांबवतो। दादा द्या ना। एक मिनिट, पैसे ठेवा। पारू, माझ्यासाठी चेहरा वय आलेच। दिशा मॅडम, नमस्कार, मी आरजे श्रुती। नमस्कार, मी श्रीकांत किर्लोस्कर आणि या अहिल्यादेवी किर्लोस्कर। नमस्कार। तुम्ही बसा, बस मी आहे तिकडे। ऑल द बेस्ट। प्रीतम सर, समजा प्लॅन केला ना हो तुम्ही? अहो मी इथून काय बसलोय, तिकडे बंगले जावं की? अरे गणी, बंगल्यात जाऊन मी काहीच करू शकत नाही। सगळी कमाल तर मी इथे बसून करणार आहे। कसं काय? अरे म्हणजे हे आहे ना, ह्याच्या थ्रू मी ब्लूटूथने त्या आरजे सोबत कनेक्टेड आहे। म्हणजे तिथे काय होतंय ते आपल्याला दिसतच आहे, आणि काही चुकलंच तर मी इथून सांगू शकेन ना काय करायचंय ते। छान दिसतंय। खरं तर पावसाळा सुरू झालाय, मी मांडव दामिनी देवी किर्लोस्कर शामियाना उभा करायला हवा होता, पण ठीक आहे, काहीच हरकत नाही। आज माझा इतका महत्वाचा मोठा इंटरव्ह्यू आहे, पण घरातल्यांनी ना माझ्यावर वैरच पत्करलाय, आणि तो माझा नवरा बावळट, त्याला तर खात्रीच नाहीये की मी अशी इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकते। पण आजचा हा इंटरव्ह्यू मी असा देईन, दाखवून देईन सगळ्यांना की मी दामिनी देवी किर्लोस्कर सगळ्यात बेस्ट आहे। हॅलो, हा मॅम, सुरू करा इंटरव्ह्यू। करूयात सुरू इंटरव्ह्यू? हो। नमस्कार, तोच आवाज तोच अंदाज म्हणजेच मी आरजे श्रुती तुमच्यासोबत। आणि आजच्या ह्या टॉक शो मध्ये एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांना बघून मी भारावून गेली आहे, कारण त्या आहेतच अशा। त्यांचा ऑरा असा आहे की कोणीही इम्प्रेस होईल। अतिशय टॅलेंटेड, आणि असं म्हणू शकतो की लाखो लोकांच्या त्या इन्स्पिरेशन आहेत, आयडल आहेत। आपल्या देशाचं नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये ज्यांनी पुढे नेलंय, अशा वन अँड ओनली मल्टी टॅलेंटेड ब्युटी विथ ब्रेन्स, मी बोलते आहे बिझनेस टायकून अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्याबद्दल। नमस्कार मॅम। धन्यवाद। मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला तुमच्या या टॉक शो मध्ये बोलावलं। पण मला एक प्रश्न होता, म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही माझ्यासारखे म्हणजेच उद्योग क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांचे इंटरव्ह्यू सुद्धा करता। मग आज अचानक तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेऊन तुमचा पॅटर्न का बदलला? ज्यासाठी हा सगळा अट्टहास केला आहे ते सगळं सुरळीत होऊ दे। देवा, आज आई मुलामधला यो दुरावा मिटू दे, त्यांच्या समद ठीक होऊ दे। अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का? म्हणजे झाला असेल आपला इंटरव्ह्यू तर मला महत्त्वाची काम आहे। नाही मॅम, इंटरव्ह्यू अजून बाकी आहे, प्लीज बसा ना। त्याचं काय ना की आमचा इंटरव्ह्यू पण अगदी तुमच्या कंपनीसारखाच आहे हो। म्हणजे फक्त इंटरव्ह्यू करायचा म्हणून करायचा नाहीये, तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याच्या पुस्तकाची पानं आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांना दाखवायला। आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे बरं का। आता तुम्ही ज्यांचं इतकं कौतुक केलं
ते देखील आपल्याला जॉईन करणार आहेत. आदित्य या ना, प्लीज प्लीज. थँक्यू. आणि आता आपल्याला जॉईन झाले आहेत अतिशय हँडसम चार्मिंग पर्सनॅलिटी अर्थात किर्लोस्कर कंपनीचे CEO म्हणजेच आदित्य किर्लोस्कर. खरं तर जसं मॅमनी सांगितलंय की ह्या बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणूनच या दोघांना एकत्र बघून मला खूप आनंद होतोय, कारण ह्या दोघांशी देखील आज मनसोक्त गप्पा होणार आहेत. आय एम शुअर प्रेक्षकांना देखील आज त्याचा आनंद घेता येणार आहे. तर हॅट्स ऑफ तुम्हाला. तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुमच्या आईला आणि दादाला एकत्र समोरासमोर बसवलं. मी फक्त माझं काम केलंय. नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आपल्या व्ह्युअर्सना तुम्हा दोघांना एकत्र बघायचं होतं आणि फायनली ते होतंय. तर खूप आनंद होतोय. आपण सुरू करूयात इंटरव्ह्यू. ही सगळी अरेंजमेंट जी बघताय, जी मॅनेजमेंट आहे, ही सगळी मीच केली आहे स्वतः. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये असं परफेक्शन लागतं. परफेक्ट लागतात मला गोष्टी. म्हणजे हे घर आहे ना, हे घर मी 3 गोष्टींवर चालवते. एक म्हणजे नियम, शिस्त आणि तिसरी कुठली होती? परंपरा. या 3 गोष्टींवर मी हे घर चालवते. म्हणजे हे एवढं सगळं वैभव उभं करताना मला ना दिवस दिसला ना रात्र, ना तहान दिसली ना भूक. मी फक्त आणि फक्त कष्ट घेत होते. मॅडम तुम्हाला पाणी आणून देऊ का? नाही, तुम्ही कशाला कष्ट घेताय? अहो तुम्हाला पाणी आणून देणं हे माझंच काम आहे ना. आणि तुम्हालाच नाही, कोणालाही चहा कॉफी पाणी हवं असेल ते आम्हीच आणून देतो. ही सगळी टीम आपल्यावरच अवलंबून असते. मी माझ्या टीम सोबत किती कोऑपरेटिव्ह आहे हे दाखवायचंय वाटतं याला. असो, मला माझा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे ना. हा, हे एवढं मोठं घर आहे किर्लोस्कर घर, तर यात ना खूप माणसं आहेत, पण घरची आणि ऑफिसची जबाबदारी सगळी माझ्यावर असते. मी एकटी करते सगळं. तर मग आता आपण एक खूपच मजेशीर खेळ खेळणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे आठवणींचा पिटारा, द मॅजिक बॉक्स. यात करायचं काय बरं का मॅम, मी एक बॉक्स आणलाय. या बॉक्समध्ये तुम्हाला डोळे मिटून हात घालायचा आहे. हात घातल्यानंतर तुम्हाला एक वस्तू लागेल. ती वस्तू बाहेर काढायची आणि ह्या वस्तूशी निगडीत एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग सांगायचा. खूप छान खेळ खेळूयात. रेडी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.